नाहीतर उगं खचून घालायचा चारा आणि खाली चारायचं मुठभरून संध्याकाळी म्हणायचं आमची गाय दूध दिनं झाली. आता हल्लीचं कसं होतं माहिती आहे, ती मला कोबाच पाहिजे नाही. साध्या ह्याच्यावर सुद्धा गाय टिकू शकते. महिन्याला 25-30 हजार रुपये पगार सुरुवातीला पाहिजे तर त्याला परवडते. नाही तर मग कसं होतं, लग्न झालेलं असलं की त्याला परवडत नाही. प्रॉब्लेम येते ती परत चिडचिड होती. गाडीवरून जाताना विचार डोक्यात कुठं धडकला मेला काय झालं असं होतं ना. मग ह्याच्यात कसं आहे माहिती आहे, इथं आपलं काय टायमाची वेळेची मग आपण ज्या वेळेला करू शकतो त्या वेळेला करायचं. 2-3 तास झोपाय गावती, गावाला जाऊ शकतो. पण ह्या व्यवसायात कसं आहे, टाइम टू टाइम करायचं. कुठं जर दिल्लीला गेला तरी संध्याकाळी आला पाहिजे, सकाळचं आपलं आपण आलं पाहिजे. नाही तर काही जण म्हणते त्याचा वास येतोय शेणाचा, कशाचा मुताचा वास येतोय, काय होतंय, अमकंच करायचं तमकं. मी काय सांगतो, 6 लिटरवरनं 22 लिटरवर गाय नेतो मी. फक्त गाय चांगली घेताना घ्यायची. तो धंदा यशस्वी करायचा आहे आपल्याला, त्यासाठी कुठल्या चुका केल्या नाही पाहिजे. त्या चुक्या केल्या नाही पाहिजे म्हणजे त्याला व्यवस्थित धार काढली पाहिजे. त्याला मग काचधुनी म्हणा, मशीननं धार काढली तर बाबा व्यवस्थित निघालंय का. सकाळच्या पारी शेण ही काढताना बघायचं बाबा काय झाले, कुठला प्रॉब्लेम आहे का गायला. गाय म्हणजे आता ह्या गायीने किती दूध दिले, त्या गायीने कुठं किती दूध दिले, तिला ताप आलाय का, ही लक्ष ठेवणे. म्हणजे खाद्य खायना, काय झाले वैरण खायना, मग तिला प्रॉब्लेम आलाय का. ही जर बारकाईने लक्ष असलं का नाही, आपण काय 24 तास काय यांच्यापासून सकाळ 2 तास संध्याकाळी 2 तास चारा जास्त म्हणजे घालून रवत झाली पाहिजे. नाहीतर उगं खचून घालायचा चारा आणि खाली चारायचं मुठभरून संध्याकाळी म्हणायचं आमची गाय दूध दिनं झाली. असं चालत नाही. बरोबर, व्यवस्थित त्याच्यावर संगोपन झालं पाहिजे. समजा तिला आठवड्यातनं धुणे, तिला व्यवस्थित ही करणे, आहार देणे. बाबा तिला काय कमी आहे, कारण फॉस्फरस कमी होतो. फॉस्फरस डॉक्टरला बोलवून द्यावं किंवा आपल्याकडे शिल्लक असलं, आपल्याला द्यायला येत असलं तर शिकलं तर आपण देऊ शकतो. गोचडी झाली त्याला स्वच्छता ठेवायची. गोचडी म्हणा, पिसवा, शेपटात कोळवा होते त्या. त्या पद्धतीने मग त्याला काय औषध करायचं व्यवस्थित केलं पाहिजे काळजीपूर्वक. नाही तर कसं तरी ओबड करून चालत नाही त्याला. बरोबर. आता नवीन जी काय काय चालू करते शेतकरी, म्हणजे ती शेडवर जास्त पैसे घालवते ती. शेडवर म्हणजे साधं शेड मारलं आणि त्याला जरी केलं तरी आपल्याकडे पैसे असतो चालतं. पण कसं असतं माहिती आहे का, आता हल्लीचं कसं होतं माहिती आहे का, ती मला कोबाच पाहिजे नाही. साध्या ह्याच्यावर सुद्धा गाय टिकू शकते. मग त्या पद्धतीने गाय घ्यायची म्हणजे कसं करायचं, साध्या ह्याच्यावर टिकणाऱ्या पहिल्यांदा 50% कमी टक्केवारीच्या गाय घ्यायच्या, कमी दुधाच्या घ्यायच्या. म्हणजे त्याच्यावर ते बाबा त्याला काय प्रॉब्लेम येत नाही. आता जास्त दुधाच्या घेतल्या, समजा आपण खडं वगैरे असलं तेव्हा मऊ माती नसली तर ती बोजा पडला, थानाला काय झाले किंवा असं प्रॉब्लेम आला की त्याला कळत नाही ना नवीन घेणाराला. 20 लिटरची गाय एकदम दूध घेतली आणि आपण जर समजा तिला काय प्रॉब्लेम आला, दूध निघणा किंवा साध्या ह्याच्यावर असलं तर आपली परिस्थिती नसली तर आपलं साधं शेड असलं तरी चालतंय. बरोबर, म्हणजे त्याच्यापासून फक्त ते प्रॉब्लेम आला ना पाहिजे. आता या व्यवसायात तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे? आम्हाला आमच्या वडिलापासून गाय होत्या, पण मध्यंतरी बंद केलेलं, पुन्हा आणखी आम्ही चालू केलं ना. 80 सालापासून गाय आहे ते आपल्या. म्हणजे वडील करत होतं त्यावेळेला बंधुराज. 45 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे. 45 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे बघून होता, पण आता परत कसं केलं आपण, कॉलेज संपलं, सर्व्हिसला लागलो, सर्व्हिस काय परवडत नाही त्यामुळे ह्याच्याकडे वळलो. बरोबर, म्हणजे सर्व्हिस न करता तुम्ही हा व्यवसाय निवडला. व्यवसाय निवडला. मग तरुणांनी व्यवसाय नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय केला तर चांगला आहे. नोकरी काय केली म्हणजे त्या पद्धतीची नोकरी पाहिजे ना. महिन्याला 25-30 हजार रुपये पगार सुरुवातीला पाहिजे तर त्याला परवडते. नाही तर मग कसं होतं, लग्न झालेलं असलं की त्याला परवडत नाही. प्रॉब्लेम येते ती परत चिडचिड होती. गाडीवरून जाताना विचार डोक्यात कुठं धडकला मेला काय झालं असं होतं ना. मग ह्याच्यात कसं आहे माहिती आहे, इथं आपलं काय टायमाची वेळेची मग आपण ज्या वेळेला करू शकतो त्या वेळेला करायचं. 2-3 तास झोपाय गावती, गावाला जाऊ शकतो. पण ह्या व्यवसायात कसं आहे, टाइम टू टाइम करायचं. कुठं जर दिल्लीला गेला तरी संध्याकाळी आला पाहिजे, सकाळचं आपलं आपण आलं पाहिजे. गड्याच्या किंवा ह्याच्या जीवावली ही नव्हतं. त्या पद्धतीने करणार, कवा तरी चारा टाकणार, कवा मालक येईल तवा येईल. मग मालकानं म्हणायचं आज दूध कमी दिलं काय दिलं, स्वतः जेव्हा राबतो त्याला पैसे मिळते. बरोबर. आणि म्हणजे हा व्यवसाय करताना वेळेला महत्व स्वतः. आणि कसं आहे माहिती आहे का, आपला धंदा म्हणजे आपली नोकरीच आहे असं करायचं. मग आपल्या नोकरीला कसं 8ला तिथं पंचिंगला गेलं पाहिजे, पुन्हा आपण जेवायला सुट्टी झाली पाहिजे. तसं शिवाय धंदाच म्हणून केलं का नाही, सकाळी पारी 1-2 तास
सकाळी समजा 5ला 6ला उठलं, येरवाळी शेण काढणे, खाद्य चारणे, दारा काढल्याची चारा टाकला की विषय वैरण आणली झालं काम. काय करायचं तेव्हा ती. तसं दुटीला कसं आहे, वेळेत गेलं पाहिजे, नाही गेलं म्हणजे त्यांच्यावर मालक असते ती. हो आणि आपण स्वतः मालक असतो मालक उद्योगाचा. आपले स्वतः मालक झाल्यामुळे कसं होतं माहिती आहे का, आपण काय करेल ते आपण स्वतःच. कुणाची बांधिलकी आहे का? नाही स्वतः म्हणजे नोकरीपेक्षा स्वतः मालक असलेलं बरं कधी स्वतः मालक असलेलं बरं. मग आता तुम्ही म्हणजे यशस्वीरित्या हे व्यवसाय पूर्ण करत आलाय, तुम्ही ह्या व्यवसायामध्ये समाधानी आहे का? समाधानी, व्यवस्थित समाधानी, पहिल्यापेक्षा आणि आराम मिळतो ना. म्हणजे तुमच्या जीवनात बदल या गायींच्यामुळे झालाय? बदल गायींच्यामुळे झालाय. घर शेड बीड सगळं त्यांच्या जेवण केलेलं आहे. बरोबर. मुलांचं शिक्षण, आपल्याला मोटरसायकल वगैरे सगळं आपलं त्यांच्या जेवण घेतलेलं आहे. बरोबर. म्हणजे गायींच्यामुळे बराचसा तुमच्या आयुष्याला म्हणजे आयुष्याला नवीन टर्न मिळाला. नवीन टर्न म्हणजे ते आपण केलं तर आहे, नाही तर नुकता टर्न घ्यायचा म्हणून गाय घेतल्या की टर्न बसत नसते. गाडी वळणावून खाली जाते. म्हणजे कष्टाला पर्याय नाही. कष्टाला पर्याय नाही, कष्ट केलंच पाहिजे. कष्ट म्हणजे कसं आहे, जेवढा घाण धंदा तेवढा चांगले पैसे मिळते. नाही तर काही जण म्हणते त्याचा वास येतोय, शेणाचा कशाचा मोठाचा वास येतोय, काय होतंय, अमकच करायचं तमकं. वेळेवर पाणी दावायचं. उन्हाळ्यात 4 टाइम पाणी दावतो आम्ही, सकाळ दुपार 12 वाजता, 4 वाजता, संध्याकाळी 8-9 वाजता. म्हणजे लहान बाळासारखी तुम्ही लहान बाळासारखा काळजी म्हणजे काय तेव्हा ती मी काय सांगतो, 6 लिटरवरनं 22 लिटरवर गाय नेतो. फक्त गाय चांगली घेताना घ्यायची. मित्रांनो, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.